कोणी आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणं म्हणजे काय ते मला आज कळालं. हे माझे फॉलोवर्स आणि ज्यावेळेस मी त्यांच्या समोर गेली त्यावेळेस त्यांचा आनंद मला बघून एवढा प्रचंड होता की मला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता की एवढं प्रेम माझ्यावर कोणी करू शकतं का. त्यानंतर आज यांच्याच पुण्याईमुळे सगळं आहे. काल अमावस्येचं तर्पण झालं आणि आज सकाळपासून सुरुवात झाली ती म्हणजे शारदीय नवरात्रीच्या लगबगीला. सकाळी सगळ्यात पहिले वात केली, गहू पेरले आणि आज देवीने चक्क आशीर्वाद दिला. जशीच मूर्तीची स्थापना केली तसेच वरती असलेले पान येऊन देवीच्या हातात पडले आणि सगळ्यांचे मन भरून आले. वर्षातून येणारी नवरात्र ही जी आहे ती खरोखर प्रसन्न वातावरण करून देते. आज संपूर्ण कुटुंबाने मिळून देवीचा शृंगार केला आणि शृंगार केल्यावर अत्यंत रूपवान ती दिसत होती, अगदी रूपवान. त्यानंतर मग ओटी भरली आणि शॉपमधनं कॉल आला की वहिनी चंदेरी साड्या बनवून आलेल्या आहेत, यावंच लागेल. गेली. 2-3 तास लागले. मनासारख्या साड्या बनवून आल्या होत्या. मागून प्रेम कधीच मिळत नाही. कोणीतरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करावं हे स्वप्न असू शकतं, पण हे स्वप्न मी साकार होताना बघतेय. आज माझ्या कामाची एवढी मोठी पोचपावती तुम्ही प्रेमाच्या रूपात देताय, याची परतफेड मी कशी करू हाच विचार करते. संध्याकाळी या 5 गृहिणींना हळदी कुंकू दिलं आणि यांनी माझं भरभरून कौतुक केलं. ग्रंथाची लगबग तर चाललीच होती. त्यानंतर पुन्हा प्युअर सिल्कच्या काही साड्या बनवून आल्या होत्या. दसरा दिवाळीला ग्रंथाला व्हाईट कपडे मी दरवर्षी शिवते आणि आज त्याचंही नाव देऊन घेतलं. असाच दिवस गेला.